5 वाजले. सर्वांना नमस्कार. उपस्थित सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत. आजचा कार्यक्रम म्हटला तर औपचारिक आहे, म्हटलं तर अनौपचारिक आहे, पण एक निश्चित आहे की आपल्या सगळ्यांना खूप छान ऐकायला मिळणार आहे. मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे, जे 3 मान्यवर वक्ते आलेले आहेत त्यांच्याबद्दल सांगते. आज सरांच्या प्रथम स्मृतिदिनी आपण सगळेजण एकत्र जमलो. अनेक सामाजिक विषयावर उहापोह करणारी परिषद आज दिवसभर उत्तमरित्या पार पडली. आता आजच्या दिवसाची सांगता पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाने होती. या निमित्ताने सरांच्या अनेक आठवणी मनामध्ये दाटून आल्या. हा मला वाटतं सर गेल्यानंतरचा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे की सर नाही आहेत आणि कार्यक्रम चालू आहे. सर विज्ञाननिष्ठ होते आणि विज्ञान प्रशिक्षण दिलं पाहिजे यावर त्यांचा भर होता, पण तरीही सरांना अनेक गोष्टी आतून समजायच्या. ते म्हणायचे की मला 6th सेन्स आहे, आणि त्यांना आतून असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी गंभीर आजार होणार आहे, आणि तो म्हणजे बहुतेक कॅन्सर. सरांनी आम्हाला तिघांना म्हणजे मी, सुनीता आणि श्रीकांत असं सांगितलं होतं की मला असं वाटतं की मला कॅन्सर होणार आहे. आणि ज्या दिवशी डॉक्टरांनी सरांना हे निदान सांगितलं त्यावेळेला सरांनी नेहमीप्रमाणे फोन केला की संध्याकाळी तुम्ही या. आम्ही जायचोच संध्याकाळी, पण तुम्ही तिघं एकत्र या. मग त्या दिवशी संध्याकाळी मी, सुनीता आणि श्रीकांत एकत्र दवाखान्यामध्ये गेलो. तेव्हा सर मला म्हणाले, हे बघ, मी या 2 विज्ञाननिष्ठ लोकांना आधीच सांगितलं होतं, मला थोडासा सगळ्यावर विश्वास आहे, पण सर श्रीकांत आणि सुनीता ही अत्यंत बुद्धिनिष्ठ विज्ञाननिष्ठ माणसं आहे. म्हणून सर म्हणले, हे बघ, यांना आपण आधीच सांगितलं होतं, आज रिपोर्ट हातात आले, माझा अंदाज खरा ठरला, मला कॅन्सर झाला. खूप शांतपणाने त्यांनी हे सांगितलं. त्याच्यानंतर फेब्रुवारी 21 मधली ही घटना आहे. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जेव्हा हे त्यांचं निदान झालं, स्वतः डॉक्टर धनंजय केळकर आले होते. ते सरांशी बोलले, मग काय करायचं, ऑपरेशन करायचं का? सरांनी फक्त एकच प्रश्न विचारला, माझं काहीच म्हणणं नाही, ठीक आहे, असं झालंय ना, हरकत नाही, फक्त मला एक सांगा की माझ्या हातामध्ये किती वेळ आहे? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला किती वेळ हवा? तेव्हा सर म्हणाले, मला कमीत कमी 6 महिने तरी हवे, कारण माझ्या हातातली कामं पूर्ण करायला मला तेवढा कालावधी लागणार आहे. हे सगळं झाल्यानंतर सर मला आणि सुनीताला म्हणाले, हे बघ, आता आपल्याला वेळ नाही आहे, फक्त 6 महिनेच आहेत, आपल्याला भराभर कामं पूर्ण केली पाहिजे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी त्यांच्या मृत्यूचं सुद्धा नियोजन केलं. ह्या 6 महिने खूप काही चांगले गेले असं नाही, त्यांना खूप त्रास होत होते, पण बरोबर ह्या 6 महिन्यात सरांनी 3 पुस्तकं पूर्ण केली. एक म्हणजे पाया समाजकार्याचा, दुसरं बलात्कार एक समस्या, आणि तिसरं संस्थेच्या दवाखान्यावरचं पुस्तक. संस्थेचा दवाखाना आणि सल्ला मार्गदर्शन केंद्र 20 वर्ष चालू होतं. नंतर रेड लाईट एरियाची ती गरज थांबली म्हणून आपण ते काम थांबवलं. त्याचं प्रकाशन आपण सप्टेंबरमध्ये करू. सर असं नेहमी म्हणायचे की माझी वेळेशी स्पर्धा आहे, ठराविक मुदतीत हे पूर्ण झालंच पाहिजे, आणि प्रत्येक पुस्तकासंबंधी सरांनी सूचना देऊन ठेवल्या. आज त्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. प्रकाशन करा किंवा नका करू, पण पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा सरांचा आग्रह होता. आज प्रकाशन झालं, ही पुस्तकं लोकांपर्यंत पोचतील. या पुस्तकांचं प्रकाशन, या सगळ्याच पुस्तकांना एक वेगळा, या पुस्तकांमध्ये भावना आहेत, वेगळा अर्थ आहे. या पुस्तकांचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे त्यांचा परिचय माझ्या सहकारी आपल्याला करून देते. देवे. नमस्कार. आदरणीय चाफेकर सरांना माझं विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व सुहृद, आज मी रेणुताई दांडेकरांचा मला भावलेला जो अल्पसा परिचय आहे तो करून देणार आहे. मला आठवतंय ती गोष्ट म्हणजे वंचित विकासतर्फे कैलासवासी अण्णा कामतेकर हा पुरस्कार त्यांना
1995 साली दिला होता. त्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि नंतर ज्यावेळेस त्या ऑफिसमध्ये सरांना भेटायला यायच्या त्यावेळेस मी फक्त बघायचे त्यांच्याबद्दल, त्यांच्या चिखली या गावातील शाळेबद्दल ऐकलं होतं. त्या कायम सरांना म्हणायच्या की वंचित विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर आमच्याकडे घ्या ना, आणि सर हसायचे. रेणुताईंना समिधा, बाया कर्वे या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना फुलोत्सव यांनीही सन्मान देण्यात आलेला आहे. रेणुताई या लेखिका असून त्यांनी आतापर्यंत 33 पुस्तकांचं लेखनही केलं आहे. शिक्षण विषयात सातत्याने चिंतन करणाऱ्या त्या चिंतनशील शिक्षण तज्ज्ञ आहेत. भारतातील वेगवेगळ्या राज्यात जाऊन तेथील शिक्षणाचे प्रयोग त्यांनी समजावून घेतले. महात्मा गांधींच्या विचारानुसार प्रयोगशील शिक्षण देण्याची मुहूर्तमेढ त्यांनी चिखली या गावी रोवली. रेणुताईंनी ज्याप्रमाणे प्रयोगशील शिक्षणासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे मुलांमध्ये मूल्य शिक्षण जोपासण्यासाठीचेही प्रयत्न केले. प्रत्येकजण वेगळा आहे, तो एकमेकांशी बांधला गेला आहे. आज मुलांच्यातलं मूलपण, त्यांची निरागसता हरवत चालली. मुलांमध्ये भावनिक, मानसिक, सामाजिक पोषण आणि सर्वांगीण आरोग्य यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे. म्हणजेच माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे मूल्य जपले जाईल. धन्यवाद. मी संस्थेच्या अध्यक्षांना अशी विनंती करते, रेणुताईंचं स्वागत करा. नमस्कार, मी चैत्राली वाघ प्रतिभाताईंची ओळख करून देण्यासाठी इथे उभी आहे. माझा प्रतिभाताईंशी खूप जुना परिचय आहे. प्रतिभाताई या मूळच्या सांगलीच्या. प्रतिभाताईंनी समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली. समाजशास्त्रात त्या द्विपदवीधर आहेत. त्यांनी पत्रकारितेचा कोर्स शांतपणे सातत्याने काम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना पडद्यामागे राहून काम करायला जास्त आवडतं. त्यांचा स्वभाव मन मिळावं पण संकोची आहे. सर्वांना सांभाळून घे. नमस्कार, मी तृप्ती फाटक. आनंद सराफ यांची ओळख करून देण्यासाठी मी इथे उभी आहे. मला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे की बायोडाटा वाचून माझी आणि त्यांची ओळख नाही. मी फुलवाचे काम बघते. आमच्या फुलवातील मुलांचे ते मामा आहेत. ज्या वस्तीत आम्ही काम करतो त्या वस्तीतील सर्व स्त्रियांचे ते हक्काचे भाऊ आहेत. एक वेळ घरातील भाऊ बी चुकेल पण ते आणि त्यांचे सहकारी वस्तीतील बायकांची भाऊबीज कधीच विसरत नाही, चुकवत नाही. स्वतः आनंद सराफ एक उत्तम कार्यकर्ता आहे. अनेक कार्यकर्त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. सेवा मित्र मंडळ, सैनिक मित्र परिवार याशिवाय पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित आहेत. पुण्यातील गुणवंत, कर्तृत्ववान माणसं, मग ते कलावंत असोत, खेळाडू असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा दिवसाला 1000 पोळ्या करणारी बाई असो, ते अशा लोकांना शोधून त्यांचे कौतुक करतात. पाठीवर शाबासकीची थाप देतात, त्यांना प्रोत्साहन देतात. आनंद सराफ यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केले आहे. आम्हाला असं वाटतं तिरंगा हा मानबिंदू असणाऱ्या आणि देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सैनिकांवर, त्यांच्या कुटुंबियांवर व जनसामान्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या सराफी पेढीवरचा अस्सल माणूस, समाजकार्याचे धडे देणाऱ्या पाया समाजकार्याचा या प्रशिक्षण पुस्तकांचे प्रकाशन करण्यास योग्य व्यक्ती आहे. मी संस्थेचे माननीय अध्यक्ष मर्लेचा सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आनंद सराफ यांचे स्वागत करावे.
व्यासपीठावरील सर्वांचाच आपल्याशी आता परिचय झाला. एका व्यक्तीचा परिचय मी सांगते, वैशालीताई नवले. वैशाली नवले त्रिभुवन, शासकीय अधिकारी, संस्थेच्या सातत्याने पाठीशी राहणाऱ्या आमच्या पाठी. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पुस्तकांचं प्रकाशन आहे. या तिन्ही पुस्तकांच्या बद्दलच्या एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. कारण ज्यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत तो माणूस आता इथे नाही. प्रत्येक पुस्तकामागे काहीतरी छोटीसा इतिहास आहे, तो मी तुम्हाला सांगते. पहिलं, पाया समाजकाराचा. आपला समाज आहे रे आणि नाही रे अशा गटात विभागला गेला आहे. नाही रे या गटातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाची फळं पोचवणं हे ध्येय समोर ठेवून विलास चाफेकर यांनी 1982 मध्ये जाणीव आणि 1985 मध्ये वंचित विकासची स्थापना केली. गेल्या 37-38 वर्षाच्या काळात सामाजिक काम करताना अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. या अनुभवांची शिदोरी या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या युवकांना दिली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांची वाटचाल सुकर होऊ शकते. या हेतूंनी चाफेकर सर आणि इतर कार्यकर्त्यांच्या अनुभवाच्या आधारावर पाया समाजकार्याच्या या पुस्तिका करण्यात आल्या. कार्यकर्त्यांना आणि BSW MSW करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या उपयोगी पडतील असा विश्वास आहे. अशा पुस्तिका मी तयार करीन असा शब्द चाफेकर सरांनी त्यांचे दिवंगत मित्र मुनीर अलावी आणि डॉक्टर मुरलीधर गोडे यांना दिला होता. अनेक अडचणींवर आणि आजारांवर मात करून सरांनी हा शब्द पाळला. एवढंच नाही तर त्यांनी त्या पुस्तिकाही त्यांना अर्पण केल्या. त्या पुस्तिकांची जी अर्पण पत्रिका आहे ती अशी आहे. माझे मित्र डॉक्टर मुनीर अलावी व डॉक्टर मुरलीधर गोडे यांना त्यांच्या निरपेक्ष सहकार्याबद्दल. ते दोघंही आज हयात नाही, त्यांची आठवण बेचैन करते. विलास. जेव्हा सरांना कळलं की आपल्या हातातले दिवस कमी आहेत तेव्हा आपण कोणाकोणाला काय शब्द दिले आणि ते कसे पुरे केले पाहिजेत हा विचार सुद्धा त्यांच्यामध्ये घोळत होता. त्यामुळे ह्या पुस्तिका पुऱ्या करण्याच्या मागे ते खूप होते. त्यांच्या तरुणपणामध्ये ज्या वेळेला कामाला सुरुवात केली, मुनीर अलावी, डॉक्टर मुरलीधर गोडे आणि सर हे तिघं ज्यावेळेला विचार करायचे त्यावेळेला या तिघांनी असं ठरवलं होतं की ह्या पुस्तिका केल्या पाहिजेत आणि ते काम अनेक कारणांनी लांबत इतक्या उशिरापर्यंत गेलं, पण सरांनी त्यांचा शब्द पाळला. मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे छपाईचा. काय झालं माहिती नाही, पण अनेक दुरुस्त्या, अनेक अडचणी, त्यामुळे पुस्तक हातात यायला विलंब लागायला लागला. रोजचा उजाडणारा दिवस ते पुस्तक कधी लिहिल या विचारामध्ये होता. आणि सर प्रत्येक फोनवर विचारायचे, असं तुम्ही कुठं छापायला दिलंय, काय झालं, किती दिवस झाले, अजून कसं झालं नाही. त्या कॉपी सरांना बघायला मिळाव्या यासाठी सुनीता, प्रतिभाताई आणि मिनतचे रवी सायगावकर यांनी अथक प्रयत्न केले. या पुस्तिका पाहिल्यानंतर सरांना जे समाधान वाटलं त्याचं चीजच म्हणजे त्याचं मोलच नाही आहे. अतिशय अनमोल म्हणतो तसं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं. या सगळ्यांच्या कष्टाचंही चीज झालं. या पुस्तिकांच्या प्रकाशनासाठी कोणाला आमंत्रित करायचं याचा विचार करताना प्रथमच आनंद सराफ यांचं नाव समोर आलं. कारण जर सराफांच्याच भाषेत सांगायचं झालं तर मंडई विद्यापीठातून आणि गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते स्वतःही कार्यकर्ता म्हणून घडले आणि गणेश मंडळांच्या अनेक कार्यकर्त्यांना ते घडवीत आहेत आणि अशा सगळ्या विद्यापीठांचे ते कुलगुरू आहेत. त्यामुळे सगळ्यांनी असं सांगितलं की ह्यासाठी सराफच पाहिजे. आता दुसरं पुस्तक, बलात्कार एक समस्या. तुम्हाला माहिती आहे की वंचित विकास संस्था आणि सर गेली 36 वर्ष स्त्रियांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, अस्मितेसाठी काम करतात. याच्यामध्ये एकल स्त्रिया असतील, शरीर विक्रय करणारी स्त्री असेल,
विधवा असतील, परित्यक्त असतील, अडचणीत सापडलेल्या असतील आणि त्याच्याचबरोबर घुसमटलेल्या मध्यमवर्गीय स्त्रिया सुद्धा असतात, ज्यांना काही प्रश्नच नाहीत असं वाटतं. अशांना किती प्रश्न आहेत हे जेव्हा त्या स्त्रियांशी बोलतो ना तेव्हा जाणवतं. स्त्रियांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर उत्तर शोधण्याचा सरांनी प्रयत्न केला. अनेक स्त्रियांच्या कहाण्यांचे ते विश्वासू श्रोता होते. स्त्रियांच्या प्रश्नामध्ये बलात्कार आणि बलात्काराला बळी पडलेली स्त्री हा अतिशय नाजूक आणि मनाला जखमी करणारा, आयुष्य उद्ध्वस्त करणारा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे की अनेक कायदे होऊन सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे. बलात्काराच्या अनेक बातम्या सतत वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर येत असतात. त्या बातम्यांच्या मागचे चेहरे, त्यांच्या यातना, त्यांची कारणं समजून घ्यायचा सरांनी प्रयत्न केला. आपल्याला माहीत असेलच की स्वतः सर आणि आम्ही संस्थेतले कार्यकर्ते अशा एका प्रकरणामध्ये कारण नसताना भरडलो जातोय. तरीसुद्धा सरांनी ह्या विषयाची शेवटच्या दिवसामध्ये परखड मांडणी केली. बलात्कार होऊच नये हा विचार लोकांपर्यंत, विशेषतः पुरुषांना काय सांगावं याबद्दल ते सतत विचार करत असत. त्यांचे विचार स्पष्ट, स्वच्छ आणि समाज उपयोगी आहेत. हे पुस्तक आपण बघाल तर तेही खूप स्पष्टपणे लिहिलेलं आहे. सर कायमच निर्भीडपणाने विचार मांडायचे. सरांच्या माघारी आम्ही त्यांचं हे लेखन बलात्कार एक समस्या या छोट्या पुस्तिकेतून आपल्यापर्यंत पोचवित आहोत. याचं ई-बुक पण करण्यात आलेलं आहे. या पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी प्रतिभाताई गोंडी यांना निमंत्रित केलं आहे. प्रतिभाताईंच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता याचा उत्तम मिलाफ आहे. या विषयाचं वास्तव समजून घेऊन, बुद्धीने विचार करून, संवेदनशीलतेने हा हाताळायचा असतो. या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे एक अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम होतं. खूप चर्चा झाल्या, कसं करायचं, काय करायचं. खूप लोकांनी त्याच्यावरती अनेक कल्पना सुचवल्या. नेहमीप्रमाणे आम्ही साईगावकरांना फोन केला. त्यांनी सुनील हंबीर यांची ओळख करून दिली आणि त्यांनी अतिशय सहज सगळ्यांना कळू शकेल असं मुखपृष्ठ तयार केलं. त्यांचंही मनापासून कौतुक आणि आभार. तिसरं पुस्तक प्रिय सर. माहीत असतं की आपल्या माणसाची तब्येत बिघडते आहे. मृत्यू आपल्या आजूबाजूला दबावाने बसला आहे. मृत्यूची चाहूल जाणवते. शेवटचे सरांचे रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो. तेव्हा डॉक्टर म्हणले आपण काही बोलूयाच नको. सर म्हणतील ना तसं तुम्ही करा, काही वाद नका करू. त्यांना काय खायचं ते खाऊ दे, त्यांना करायचं ते करू, त्यांना जे काही त्यांना करायचं ते करू दे. पण का कोण जाणे असा एक दुर्दैवी विश्वास होता की सर काही एवढ्या लवकर आपल्याकडून जाणार नाही. ते मृत्यूला परतवून लावतील, कारण त्यांनी अनेक वेळा असं परतवून लावलं होतं. पण कधीतरी आपला अंदाज चुकतो आणि आपलं माणूस आपला हात सोडून आनंदाच्या प्रवासाला निघून जातो. सरांच्याकडे आम्ही जायचो. खूप वेळेला मृत्यूवरचे विनोद असायचे. मी काही कुठे जात नाही, मृत्यू माझ्याकडे येत नाही, त्याला मी पसंत नाही, असे अनेक गोष्टी सर म्हणायचे. पण असं म्हणताना सर कधी गेले हे शेजारी बसलेल्या अयोध्येलाही कळलं नाही. सरांचं कुटुंब काही चौकोनी नव्हतं. मोठा परिवार होता. अनेक मुलं, मुली, जावई, सुना, नातवंड पतवंड होती, मित्रमंडळी होती, शेजारी पाजारी होते, संस्थावाले होते. सगळ्यांच्याच मनामध्ये सरांच्या अनेक स्मृती रुंजीवत होत्या. या सगळ्या स्मृतींचं पुस्तक म्हणजे प्रिय सर. प्रिय सर हे पुस्तकाचं नाव नाही आहे, की त्यांना घातलेली साध आहे. या पुस्तकाचं प्रकाशन करायचं झालं तर कोणाला बोलवायचं हा प्रश्नच आला नाही. कारण मी, सुनीता, आमच्या दोघींच्याही मनात एकदम एक नाव आलं आणि ते म्हणजे रेणुताई दांडेकर. प्रत्येकच नात्याला नाव देता येत नाही. काही नाती खूप जवळची असतात, जीवाभावाची असतात. रक्ताची नसली म्हणून काय झालं, ती माणसं एकमेकांना आरपार ओळखत असतात. सर म्हणायचे तसं कितीही वर्षांनी भेटलं, मध्ये काही फोन झाला नाही, पत्रव्यवहार झाला नाही, तरी मागच्या वेळेला आपण ज्या ठिकाणी थांबलेलो असतो ना तिथूनच आपलं बोलणं पुढे आपोआप सुरू होतं. असं हे जे मैत्र असतं ना ते फार कमी लोकांचं असतं. ते सरांचं
आणि रेणुताईंचं होतं, म्हणून रेणुताई तुमच्यासाठी हा आग्रह. जो पुढचा कार्यक्रम आहे तो प्रकाशनाचा आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण सगळ्याच पुस्तकांचं एका वेळेला प्रकाशन करूया. रेणुताई सराफ सर आणि प्रतिभा. White red lines. Okay. मी आपल्याला म्हणलं तसं हा ऐकण्याचा कार्यक्रम आहे. मी सराफांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओपनिंग बॅट्समन म्हटल्यानंतर दणदणीत बॅटिंग करणारा माणूस लागतो. कदाचित त्यामुळे निवड केलेली असावी, किंवा कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक नगारा ढोल वगैरे असं काहीतरी वाजवलं की मग गर्दीला जरा हायसं वाटतं, तशा पद्धतीचं काहीतरी असावं. म्हणून मला वाटतं की ओपनिंग बॅटिंगचा मान या ठिकाणी दिलेला आहे. पाया समाजकार्याचा हे जे काही पुस्तक काल दिवसभर मी वाचत होतो, पुन्हा पुन्हा ती पानं चाळत होतो. प्रत्येक पान असं शब्द चालण्याची आवश्यकताच वाटली नाही. शीर्षक, त्या पुस्तकाचं शीर्षक वाचलं की सगळं चित्र डोळ्यापुढे येत होतं. एखाद्याच्या मनाची प्रवृत्ती ही समाजकार्याकडे जर समजा जात असेल किंवा जाण्यासाठी त्यांनी काय करावं, त्याची विचारधारा कशा पद्धतीची असावी, अशा पद्धतीने जेव्हा पुस्तकाची रचना त्या ठिकाणी माझ्या वाचण्यात आली आणि मग असं लक्षात आलं की अरे, सरांसारखा तपस्वी माणूस, सामाजिक कार्यातला तपस्वी माणूस हजारापेक्षा जास्त कार्यशाळा घेतोय. मग या कार्यशाळेमध्ये एक एक विषय असतात. मग ते विषय 2 दिवस कार्यकर्त्यांच्या पुढे मांडले जातात आणि साधारण असं होतं की 2-3 दिवसांनंतर त्या कार्यकर्त्यांच्या मनावरचा जो इम्पॅक्ट आहे त्या विषयाचा, हा इम्पॅक्ट हा साधारणपणे कमी होण्याची शक्यता असते. मग त्या विषयाचं जे काही खोली आहे, डेप्थ जी आहे, ती डेप्थ टिकून राहण्यासाठी काय करता येईल याचा विचार चाफेकर सर आणि त्यांचे सहकारी करत होते. खूप काही विषय, जवळजवळ 37 विषय या 5 पुस्तकांच्या संचामध्ये मांडले गेलेले. सरांशी याबाबत आमचं प्रत्यक्ष वेगवेगळ्या विषयांवर बोलणं व्हायचं. सर म्हटले की आपण जेव्हा कार्यकर्ता हा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या कार्यकर्त्याची मानसिकता ही आपण विचारात घेतली पाहिजे. मग आत्ताच्या अगदी अलीकडच्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ आणि स्वातंत्र्यपूर्व काळ असा जर समजा आपण विचारला, जर कार्यकर्त्याचा विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळ जो होता तो देशासाठी सगळं घरदार सोडून, घरदार बेचके अशा पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तो काळ होता. मग त्याच्यानंतर जी पिढी जन्माला आली, ती पिढी जी जन्माला आली तर स्वातंत्र्यानंतर, स्वराज्यानंतर सुराज्य प्राप्तीकडे सगळ्यांचा कल वाढत गेला. मग आता आपलं राज्य आहे, मग आपल्या राज्यातल्या माणसांच्या समस्या काय आहेत, या समस्यांचा जेव्हा विचार होत गेला तेव्हा तशा पद्धतीने सुराज्य प्राप्तीसाठी एकदेशीय माणसांनी, समाज धुरीणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या एकेका विचाराच्या संघटना, अगदी ढोबळमानाने डावे आणि उजवे, हल्लीच्या भाषेत जर बोलायचं झालं, अशा पद्धतीच्या विचारांच्या संघटना या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये होत गेल्या. हा काळ जवळजवळ अगदी 90 साल पर्यंत, म्हणजे 47 ते 90 असा जो काही काळ आहे, हा काळ
अशा प्रकारच्या नंतरच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्माला आलेली जी कार्यकर्त्यांची फळी होती, त्या फळीचा हा सगळा काळ आपण एक विचारात घेऊया. अगदी 90 सालानंतर मात्र जेव्हा व्यावसायिकतेचं गोंगाट, व्यावसायिकतेचं वादळ, अर्थकारणाचं वादळ हे समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा घोंगावायला लागलं, तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम हे या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा दिसायला लागले. सरांशी आम्ही अतिशय बारकाव्याने या सगळ्या कालमानामध्ये मी म्हटलं, सर आता जे काही कार्यकर्त्यांची मनोप्रवृत्ती जी काय बदलती आहे त्याचं कारण काय, त्याचं पृथक्करण करताना सरांनी अशा पद्धतीची गोष्टी सांगितली. 90 नंतर अर्थकारणाचं वादळ जेव्हा सगळीकडे घोंगावायला लागलं, तेव्हा त्याच दरम्यान संगणक क्रांतीची चाहूल सुद्धा लागली. मग संगणक क्रांतीची चाहूल असेल, जिथं मनुष्यबळाचं महत्व थोडं कमी होत आहे, अर्थकारणाचा प्रभाव वाढतो आहे, असं सर्वच क्षेत्र, मग माध्यमांचं क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा हे वादळ घोंगायला लागलं, तेव्हा त्याचा परिणाम सामाजिक कार्यावर होणं सुद्धा अत्यंत निकडीचं होतं किंवा अपरिहार्य होतं. मग अशा पद्धतीने जेव्हा एखादी संस्था कायमस्वरूपी दूरदर्शीपणे जेव्हा तिला कार्य करायचं असतं, तेव्हा ते कार्य टिकाऊ स्वरूपामध्ये कालमानानुसार परिवर्तनशील आणि व्यापकता वाढवणार असं जर करायचं असेल, तर त्या पद्धतीने संस्थांनी काय विचार केला पाहिजे, कार्यकर्त्यांची मानसिकता कशा प्रकारची असायला पाहिजे, याचा विचार चाफेकरांसारखा दूरदृष्टीचा माणूस हा करायला लागला आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. आता या सगळ्या पुस्तकांमध्ये जे जे काही विषय आहेत, मला वेळेची मर्यादा त्याचं भान तर नक्कीच आहे, त्या विषयांचा फक्त धावता आढावा येतो. बालमजुरी, सामाजिक जाणीव, सुसंवाद, सुखदुःखातील सहभाग, सहकार्याची जाणीव, त्याच्यानंतर संवाद कौशल्य, माणसामध्ये आपण इंटरॅक्शन नावाचा एक सोपा शब्द आहे, इंटरॅक्शन होणं म्हणजे संवाद कौशल्य, सर्वेक्षण, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या क्षेत्राचं सर्वेक्षण आपण केलं पाहिजे, त्या क्षेत्राचा अभ्यास आपला असला पाहिजे. नंतर मूलभूत गरजा, माणसासाठी आपण जेव्हा समाजकार्य उभं करायचं असतं तेव्हा माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्यांच्यासाठी म्हणून होणारी जी काही धावाधाव आहे ती आपल्याला कशी सुसह्य करता येईल, त्याचं एक सर्वेक्षण तुमच्याकडे पाहिजे. नंतर त्या परिसराचा अभ्यास, म्हणजे जर समजा तुम्हाला सदाशिव पेठ भागामध्ये जर समजा काही काम करायचं असेल तर आम्ही तिथल्या मंडळाला सांगतो की तुम्ही अशा पद्धतीचं काम करा, परंतु जेव्हा लोहियानगर मध्ये काम करायचं असतं तेव्हा त्या परिसराचा तुमचा अभ्यास असणं हे अत्यंत आवश्यक असतं. परिसराचा अभ्यास असं एक प्रकरण या पुस्तकामध्ये आहे. विकासाची संकल्पना, आता विकासाची संकल्पना समोरच्या व्यक्तीचा, समाजाचा जेव्हा आपल्याला विकास करायचा आहे तेव्हा त्यामध्ये प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, तर प्राधान्य शिक्षणाला दिलं पाहिजे, कारण शिक्षण हा पाया आहे. अशा पद्धतीचा सर्व काही विचार आहे तो प्रत्येक प्रकरणामध्ये, प्रत्येक कार्यशाळेमध्ये सरांनी केलेला होता आणि त्याचंच कागदपत्रातलं हे डॉक्युमेंटेशन, हा सोपा शब्द आहे, ते डॉक्युमेंटेशन म्हणजेच हा पुस्तकांचा संच आहे. व्यक्तिमत्व विकास, प्रौढ शिक्षण, सृजनशीलता, अभिरुची, पर्यावरण रक्षण, समुपदेशन, ताणतणावाचं व्यवस्थापन. हल्ली हा एक सुद्धा खूप मोठा विषय आहे की ताणतणावाचं व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये जे जे काही विचार विषय असतात, वंचित विकासच्या कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेतल्या कार्यकर्त्याशी आम्ही जेव्हा बोलत असतो की ताणतणावाचं व्यवस्थापन, आता या ठिकाणी ताई आहेत, त्यांची सूर्योदय फाउंडेशन या नावाच्या संस्थेमध्ये त्या काम करतात. आयुष्यभर आम्ही तो तिथला प्रसंग कधीही विसरू शकत नाही. ती संस्था जरी आता अस्तित्वात नसली तरी सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून HIV पॉझिटिव्ह झालेली मुलं शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचा मार्ग, अंतिम मार्ग सुसह्य होण्यासाठी म्हणून जे काही काम करायचं ते त्या सूर्योदय फाउंडेशनच्या मार्फत करायचा आणि ताई ते अतिशय जीवाभावाने करायच्या. परंतु दिवसभर एखादी प्रापंचिक महिला
जेव्हा असं पाहते की अरे इथं स्टेज इथं बेड आहे, त्या बेडला पडदा लावलेला आहे, शेजारी अस्थिपंजर झालेला मुलगा आहे आणि इकडे खेळती चालती मुलं आहेत, त्यांच्याकडून पण हे जीवन सुंदर आहे अशा पद्धतीचा धडा. मग हे सर्व शिक्षण घेताना जी शिक्षिका असेल तिच्यावर अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट, ताणतणावाचं व्यवस्थापन हा जो काही प्रकार आहे तो विषय सुद्धा चाफेकर सरांनी अतिशय मनापासून या सगळ्या प्रकरणांमध्ये घेतला होता. त्याच्यावर कार्यशाळा घेतलेल्या होत्या. संघटना उभी करायची म्हटल्यानंतर संघटनेचं तंत्र आणि मंत्र असं एक प्रकरण याच्यामध्ये आहे. संघटनेचे हिशोब ही पारदर्शकता सगळ्यात महत्वाची असते, कारण जिथे पारदर्शकता असते तिथे देणग्यांचा किंवा आवक जावक याचं कुठलीही कमतरता भासत नाही. नातू सर या ठिकाणी आहेत, तर मला असं वाटतं की ज्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्या संस्थांना पुण्यासारख्या ठिकाणी कुठेही कमी पडत नाही. तुम्ही फक्त आवाज द्या. पारदर्शकता आणि आर्थिक जर पारदर्शकता तुमची असेल तर तुम्हाला कुठेही कमी पडत नाही असा संदेश त्या पुस्तकातून चाफेकर सरांनी दिलेला आहे. मात्र ते तुमचे हिशोब हे सगळं मात्र अतिशय व्यवस्थित असलं पाहिजे. अर्थस्त्रोत की आपल्या संस्थेचे एवढे खर्च ठरलेले, मग याच्यासाठी म्हणून जे काय अर्थस्त्रोत पाहिजे ते अर्थस्त्रोत आपण कसे निर्माण करायचे. संस्था प्रशासन, मग आपला स्टाफ असतो, त्या स्टाफच्या रजा असतात, त्या स्टाफचं आजारपण असतं, मग त्या स्टाफचं तिथलं जे काही प्रशासन व्यवस्था असते त्याचं प्रशासन कसं करायचं. त्याच्यानंतर पाणी हा सुद्धा एक समाजकार्यातला एक महत्वाचा विषय आहे. मी जेव्हा वेल्ला भागामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या सुनीताताई गायकवाड यांच्याबरोबर जेव्हा प्रत्यक्ष साईट व्हिजिट केली तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्यक्ष पाहिलं की कुठल्या तरी खडकाळ भागातून थेंब थेंब पाणी ठिबकतंय आणि ते पाणी ठिबकणारं पाणी गोळा करण्यासाठी 2-3 तास लागतायत. 3-4 किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन ती महिला त्या ठिकाणी ते पाणी आणते आणि ते पाणी आणल्यानंतर तिच्या घरी दिवसभराच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. पाणी हा सुद्धा एक महत्वाचा अगदी बेसिक असा विषय आहे. नंतर आपण काम करताना भारतीय संस्कृती हा सुद्धा एक विषय सरांच्या या प्रकरणामध्ये आहे. संस्कृती म्हणजे काय फार असा मोठा बोजड असा शब्द आपण मनामध्ये आणू नये. शिवाजीराव भोसलेंनी अगदी साधी सोपी व्याख्या केली ती संस्कृतीची की हवा हलू लागली की त्याला वारा म्हणतात आणि माणसं जगू लागली की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीला संस्कृती असं म्हणतात. इतका साधा सोपा विषय. मात्र आपण ज्या संस्कृतीमध्ये काम करतो ती संस्कृती आपल्याला पायाभूत अशी त्या संस्कृतीची माहिती पाहिजे. एवढं या असे संदेश सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेले आहेत. आपण जेव्हा संस्थेचं काम करतो, समाजासाठी काम करतो, एखाद्या राष्ट्रामध्ये काम करतो तेव्हा आपला राज्यघटनेचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे. काम करताना जातीयता हा सुद्धा एक विचारात घेण्यासारखा फॅक्टर आहे. कुठल्याही शाळेमध्ये जर समजा गेलो तर शिक्षकांच्या आडनावानुसार लॉबीज कटू सत्य आहे. प्रत्यक्ष समाजामध्ये काम करतो आहोत आम्ही, आडनावानुसार लॉबीज तयार झालेल्या आहेत. आपण कुठेतरी एका चांगल्या विषयाच्या बाबतीत एकत्र येऊन हा जातीयतेचा विषय आपण बाजूला ठेवून शाळा माझी शाळा एवढ्या विषयाने काम करता येईल का. अशा साध्या रोजच्या जीवनामध्ये, सामूहिक जीवनामध्ये जगणं सुसह्य करणाऱ्या अशा ज्या काही कार्यशाळा चाफेकर सरांनी घेतलेल्या होत्या त्या कार्यशाळा, त्याचे काही विषय, वृद्धाश्रम आहे, ग्राहक हक्क चळवळ आहे, असे खूप काही विषय हे सरांनी त्याच्या या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. मला असं वाटतं की कुठलाही कार्यकर्ता ज्याला आपल्या आयुष्यामध्ये चरितार्थाच्या व्यवसायाबरोबर कार्यकर्ता म्हणून नाव कमवायचं आहे त्याने ह्या पुस्तकाचं, जसं गीता आहे, महाभारत आहे, आपापले धर्मग्रंथ आहे, तशा पद्धतीचं वजन या पुस्तकांना निश्चित आहे. आणि चाफेकरांनी हे नुसतं लिहिलेलं नाही, ते स्वतः हा सगळा विषय जगलेले आहे. चाफेकरांची आणि आमची जी काही ओळख झाली तर त्यातला एक प्रसंग मुद्दाम या ठिकाणी सांगतो की निहारचा वर्धापन दिन आम्ही दरवर्षी आवर्जून अटेंड करायचो. काही महिला मंडळी येतात, इथं आलेली दिसत, कार्यकर्ते आलेले दिसत. तर हा निहारचा वर्धापन दिन जेव्हा आम्ही त्या ठिकाणी बघायचो मग ती मुलांचं विविध गुणदर्शन, अमुक तमुक वगैरे या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग ते विविध गुणदर्शन वगैरे झाल्यानंतर त्या महिलेला परत तिच्या विश्वामध्ये जायचं असतं, कारण कटू वास्तव असतं ते.
मग आता त्या विश्वामध्ये जेव्हा जायचं तेव्हा त्या संस्थेचं कंपाऊंड ओलांडून जेव्हा त्या महिलेला स्वतःच्या विश्वामध्ये जायचं आहे तेव्हा दरवाजापाशी चाफेकर सर त्या ठिकाणी उभे असलेले मी काय पाहिजे, हात जोडून उभे असलेले चाफेकर पाहिजे. प्रत्येक मातेला वंदन की ताई तुझं मूल तुझं बाळ आहे, आम्ही आमच्याकडे विश्वस्त भावनेने स्वीकारलेले, काही काळजी करू नको. आणि हा जो काही क्षण आहे पाठवणीचा क्षण जसा अतिशय भारावणारा असतो तसा तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. कार्यकर्ता कसा असावा, कार्य कसं असावं आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास कशा पद्धतीचा कमवावा हे एक माझ्या डोळ्यापुढे खूप चांगलं उदाहरण त्या निमित्ताने ते मी दरवेळेस पाहिजे. चाफेकर सर जेव्हा त्या प्रत्येक महिलेपुढे जाताना हात जोडून उभे असायचे तेव्हा ती प्रत्येक महिला त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना मी लांबून बघायचो. आणि चाफेकर सरांचं ते जे काही जॅकेट असायचं तो सगळा भाग पूर्णपणे त्या महिलांच्या अश्रूंनी भिजून जायचा. तो सगळा प्रकार पाहताना मला असं वाटायचं की अरे हे ऑस्कर वगैरे किती चिल्लर येतो या गोष्टी. या माणसाने काय प्रेम कमवलेलं, समाजाचा विश्वास कमवलेला, तो सगळा या पुस्तकांमध्ये खूप काही बोलता येण्यासारखं आहे. परंतु कार्यक्रम म्हटल्यानंतर किंवा संस्थेचं कार्य म्हटल्यानंतर कशा पद्धतीचं असलं पाहिजे. मी मगाशी सूर्योदय फाउंडेशनचं तर सांगितलंच नाही, परंतु कित्येक गोष्टी अशा असतात की अरे ते कार्यक्रम त्या गोष्टी संपल्या तरी सुद्धा त्याचे मनामधले जे काही गोष्टी रिंगाळत राहतात. एक मी अंबडला मराठवाड्यामध्ये अंबडला एक गाण्याची मैफल पाहिली होती. पुण्यामध्ये जसं भीमसेन जोशीचा आपला सवाई गंधर्व महोत्सव तसा तिथे गोविंदराव जळगावकर तसा ते संगीत महोत्सव करायचा. तो महोत्सव संपल्यानंतर त्याची शेवटची भैरवी तिसऱ्या दिवशीच्या पहाटे ते भैरवी गायला बसतात. अतिशय जीवापाड माणसं त्या सगळ्या मैफिलीमध्ये सामावलेली असतात. जसे भीमसेनजी तसे तिकडे गोविंदराव जळगावकर. ती मैफल संपलेली असून सुद्धा ती मैफल संपल्यानंतर गोविंदरावांच्या दर्शनासाठी माझ्या डोळ्यासमोर अजूनही तो सगळा प्रसंग येतो. ते सगळे बाहेरचे मांडववाले, झाडूवाले, स्पीकरवाले, श्रोते सगळे त्यांच्या पाया पडण्यासाठी म्हणून राग लागलेली असायची. आणि कडेच्या तानपुऱ्याची साथ देणारी जी काही मंडळी असायची ती सुद्धा त्यांच्या त्या मैफिलीमध्ये त्यांच्या सुद्धा डोळ्यातून गळागळा पाणी यायचं. अशा पद्धतीने काम कसं करायचं त्याचं शब्दातलं रूपांतर म्हणजे हे पुस्तक आहे. खूप काही सांगता येण्यासारखं आहे, परंतु जेव्हा पाहुणा आपल्या घरी अजून 2 दिवस राहिला तर बरं होईल असं वाटत असतानाच त्या पाहुण्याने एसटी स्टँड गाठायचा असतो. त्याचं फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आपण जर समजा खणखणीत आवाजात जर समजा काही बोललो तर आपण उत्तम वक्ते आहोत वगैरे स्वतःला जिंकून घेतो असा एक पूर्वी माझा समज होता. पण तो हा मी ठेवूला एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात गेलो होतो. पुण्यातले पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. पुण्यातले पाहुणे म्हटल्यानंतर 7-8 पुण्याचे पाहुणे, तिथल्या साखर कारखान्याचे ते, परत तिथले चेअरमन, त्यांची कार्यकारिणी, परत ग्रामसेवक असे जवळजवळ 50 पाहुणे स्टेजवर होते. आता या 50 पाहुण्यांचे सत्कार म्हटल्यानंतर अर्ध पोत नारळ तिथंच करते. आता प्रकार असा झाला होता की त्या ठिकाणी तो जो काही कार्यक्रम होता अगदी ऐन मार्च मधला तो कार्यक्रम, श्रोते सगळे शाळेतली मुलं सगळी उन्हामध्ये बसलेली होती आणि पाहुणे मात्र त्या शाळेचे त्या कौलारू रयत शिक्षण संस्थेची शाळा आणि वडाचा पारिक वगैरे अशा पद्धतीचे शेडमध्ये सगळी मुलं पाहुणे बसले होते. 50 पाहुणे शेडमध्ये, सगळी मुलं उन्हामध्ये. कार्यक्रमाच्या आधी 1 तास पेटीचे सर हातामध्ये दंडुका घेऊन गस्त घालतात, पुणे हलायचा तर ती वानर सेना, सगळी मुलं उन्हामध्ये बसलेली. अशा पद्धतीने ते सगळं बघतो आम्ही. मुलांचे गाल लाल झालेले, कान लाल झालेले, अशा पद्धतीचं सगळं. श्रोत्यांचे चेहरे तुम्हाला वाचता यायला पाहिजेत हा धडा त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. आता हे प्रत्येक जण त्या ठिकाणी 50 पाहुण्यांचे सत्कार ते बोलायला उठणार. मग वहिनी तुम्ही पण बोला, नाही आमच्या युवकांच्या आशा असतात, असं सगळं झालं. आता 3-4 पाहुणे बोलायला झाले. समोरचे श्रोते उन्हामध्ये बसले, तिचे कान लाल, दात आले, थोडं लहान आहे, त्यांचं काही पेशन्स असू शकतात. हे सगळं आता आम्ही पाहुणे असल्यामुळे मग हे बोलताच येईल. आता बोलता येईल त्यामुळे मग झालं काय की मग आता काय करायचं, आमची पाहुण्यांची चुळबुळ वाढत चालली होती. त्याच्यावर उत्तर त्या श्रोत्यांमधल्या एका मुलानेच काढलं. त्या मुलाच्या ती सगळी मुलं उन्हामध्ये बसलेली होती आणि त्या मुलांपैकी एकाच्या खिशात होता आरसा. जो बोलायला सुरुवात करे त्याच्या तोंडात खोपत जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणून तो प्रत्येक वाटता. आज इथं तशी वेळ येणार नाही.
कारण आपण सगळेजण सावलीत आहोत आणि तरी देखील कुठं बोलावं, किती बोलावं याचे धडे समोरच्या श्रोत्यांकडून सुद्धा आपल्याला मिळू शकतात. श्रोत्यांचे चेहरे आणि एखादी जांभई सुद्धा तुम्हाला आता स्पष्ट संदेश देते, पावडं कासरा वाडा आता. अशा पद्धतीची वेळ येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो. सर्वांना मनापासून धन्यवाद. विलास चाफेकरांसारख्या अत्यंत उंचीच्या माणसाचं लेखनाचं जे काही पुस्तक स्वरूप आहे त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मान मी म्हणलं की आयुष्यात मोठमोठ्या ट्रॉफीज अमुकचे गुणगौरव वगैरे सगळं मिळत जातं कालमानानुसार, परंतु अशा पद्धतीच्या पुस्तकाचं प्रकाशनाचा मान आपल्याला जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये मिळणं हे मात्र खूपच एक अविस्मरणीय प्रकार आहे. तुम्ही जे काही भेट दिलेली आहे, पाहुण्यांनी जी काही भेट दिलेली आहे, मोठं झाड दिलेलं आहे, तर प्रकार असं होतो की कित्येक वेळा जे ते असे फ्लॉवर पॉट वगैरे असे टेबलवर मांडले जातात. एकदा धनकवडीतल्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही असे समोर सगळे फ्लॉवर पॉट ठेवलेले आणि तो फोटोग्राफर जसा फोटो काढेल तसा जो तो आपापला समोरचा फ्लॉवर पॉट शेजाऱ्याकडे ढकलतो. खूप काही अशा गमती जमती आहेत. कार्यक्रम कसा असावा, कसा नसावा. आज सुद्धा एवढं मोठं झाड दिलेलं आहे. मीनाताईंना मी सांगणार आहे की आता एखादा टेरेस फ्लॅट एका मिलिटरीच्या रेजिमेंटनी आम्हाला टाय दिला, कफलिंग दिली. नंतर मी त्यांच्या एका आमच्या मित्राला सांगितलं की आता फक्त सूट तेवढा. धन्यवाद. धन्यवाद सराफ. ज्या सरांच्या पुस्तकाबद्दल ते बोलले, जेव्हा मी काम सुरू केलं आणि सरांनी मला सांगितलं होतं तू प्रशासन बघ, तेव्हा एकच वाक्य सांगितलं होतं की प्रशासनामध्ये शिस्त असावी पण माणुसकीचा तोंडवळा असावा. आणि मला वाटतं की त्या सगळ्याचं साथ त्या पुस्तकांमध्ये मी प्रतिभाताईंना विनंती करते की त्यांनी मनोगत द्यावं. सगळ्यांना नमस्कार. सुरुवातीलाच मी मीनाताईंना आणि सुनीताला धन्यवाद देते की त्यांनी मला हा मान दिला. खरं तर बलात्कार हा विषय इतका अवघड, नाजूक आणि दुखावणारा आहे. त्याच्यावर बोलायचं धाडस होत नाहीये. किती झालं तरी बलात्कारित स्त्री जे काही झेलते दुःख ते कोणाला सांगू शकत नाही आणि कुणी त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. ती तर त्या प्रसंगात ती बाई गेली की त्याचा निकाल लागेपर्यंत जरी कोर्टात तिनं केस केली तरी जो काही नंतरचं रामायण घडतं ते तिला टक्कर देणं फार अवघड असतं आणि शेवटी मग ती कुठेतरी आपला प्राण गमवायला जाते. हे 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 खरं दुःख आहे. इथं समाजाने ह्या बायकांना एक चांगलं स्थान मिळवून देणं हे समाजाचं काम आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचं आहे. आणि बाईला पुरुषाप्रमाणेच मान मिळायला पाहिजे, कारण समाजाचे ते दोन घटक आहेत, महत्वाचे घटक आहेत. पुरुष जेवढा महत्वाचा आहे तेवढा बाई पण महत्वाची आहे. हे जेव्हा पुरुष वर्ग समजून घेईल, कारण मी अशासाठी म्हणते की बलात्कार होतो हा सहसा बाईवरच होतो, पुरुषाकडून केला जातो. तर पुरुषांनी इथं कुठेतरी आपली सुधारणा करण्याची गरज आज आहे. आज इतके बलात्काराचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात किंवा केसेस पाहायला मिळतात की त्यातनं बाहेर पडायला बाईला फार अवघड जातं आणि तिला मदत करणाऱ्यांना तर आणखी अवघड जातं. तर फक्त मी आता बाकीचं काही बोलत नाही, कारण आपल्याला तो विषय सगळ्यांना माहीत आहे. फक्त मी एवढं सांगते की सरांनी जे विचार मांडलेले आहेत ते सगळे आपण सर्वांनी जरूर ऐकावे आणि वाचावे.
आणि ते वाचावेत म्हणून मी एक छोटं त्यांचं मत मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे तुम्ही त्या पुस्तिकेकडे वळाल अशी मला खात्री आहे. नराचं नारायण नको, पण किमान चांगला माणूस घडवण्याचे शिक्षण, चांगला नागरिक होण्याचा संस्कार हे न कळत्या वयापासून मुला मुलींना देण्याची गरज आहे. ही जबाबदारी मुख्यतः पालक आणि शिक्षक यांची दोघांची आहे. त्याचप्रमाणे समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची व पुढारी नेत्यांची आहे. साहित्य, नाट्य, सिनेमा, दूरदर्शन किंवा आजच्या आधुनिक तंत्रशिक्षणाची साधनं यांनी त्याला पूरक भूमिका घेतली पाहिजे. वास्तवता दाखवण्याच्या नादात कुणीही विकृतीचे उदात्तीकरण करू नये. नेते, पुढारी यांनी भाषणं ठोकू नयेत, तर स्वतःचं वर्तनही त्याला योग्य असं त्यांनी ठेवलं पाहिजे. प्रत्यक्ष तसं दिसलं तर सर्वसामान्यांच्या त्यांच्या शिकवणीवर विश्वास बसेल आणि मुला मुलींवर खऱ्या अर्थाने त्याचा चांगला परिणाम होईल. म्हणजे समाजानं जर अशा पद्धतीनं जर वातावरण ठेवलं तर स्त्रियांना खूप सुखाचं होईल. हे सरांनी अगदी ठसकावून सांगितलेलं आहे. आपण सगळ्यांनी ती पुस्तिका जरूर वाचा आणि ती मूळ वाचली तर सरांचे विचारही तुम्हाला जास्त पडतील. मी सांगण्यापेक्षा सरांचे विचार तुम्ही डायरेक्ट समजून घेऊ शकता. तर मी इथे सगळ्यांचे आभार मानते आणि रेणुताईंच्या भाषणासाठी आपण सगळे उत्सुक आहात, तर मी इथे थांबते. बलात्कार एक समस्या या पुस्तकाबद्दल मी बोललेच होते. आता प्रतिभाताईही बोलल्या. आणि ज्या वेळेला स्वतःवर आरोप होतात ना आणि तुम्हाला कारण नसताना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहायला लागतं, तेव्हा खरं आणि तरखड मांडणं हे खूप अवघड असतं. पण सरांनी ते केलं. मी रेणुताईला विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. शाळेत असताना होतं ना तसं माझं झालं. हाताला घाम आलाय, पाय थरथरत आहे. आणि खरं म्हणजे मी ठरवलं तर म्हणजे मला असं याच्यासमोर नाही बोलता येत, पण म्हणजे मला असं उभं राहून असं आवडतं. पण आज हे हवंय मला. म्हणजे माझी जी काही गळालेली अवस्था आहे ती जरा जागली जाईल. कुठपासून सुरू करावं असं मला प्रश्न पडला. तुम्ही सगळे रोज सरांना भेटणारे, पाहणारे, अनुभवणारे, वाचणारे, ऐकणारे होता. माझं असं नव्हतं. म्हणजे मी खूप लांब, जे परदेशी नव्हते, पण चिखलगावसारख्या एका लहानशा गावामध्ये होते. सर आणि आम्ही सगळा आमचा एक ग्रुप चित्रलेखाच्या संस्थेमध्ये 1982ला काम करत होतो. आणि मग तेव्हा आम्ही खूप गप्पा मारायचो, खूप बोलायचो. तेव्हा चिखलगावचं आमचं काम सुरू व्हायचं होतं. पण एखाद्या दुसऱ्या भागातलं झाड, जिथे ते झाड होत नाही अशा भागामध्ये जाऊन रुजणं ही खूप अवघड गोष्ट असते. आणि त्याच्यासाठी त्याची वेगळी मशागत करावी लागते. ती मशागत सरांनी माझी केली. आणि त्यामुळे मला असं जाणवलं, नंतर येणारा कोणताही क्षण मला कधी संकटच वाटलं नाही. म्हणजे आता असं बोलायला लागलं, ओळख बिळख, परिचय वगैरे सांगतात ना लोक, यांची इतकी पुस्तकं, पुरस्कार वगैरे, ते सगळं आपण सोडून देऊया. आमच्या खेड्यामध्ये फार छान ओळख सांगतात. एका कोळीवाड्यात गेले ते, तिथे त्यांनी सांगितलं यांचे खूप धंदे आहे. म्हणजे मला आवडलं. याचं कारण असं की त्यांच्या भावना महत्वाच्या होत्या. त्यांना जे बोलायचं होतं ते महत्वाचं होतं. पण नुसता एखादा विचार मनामध्ये येऊन नाही चालत. म्हणजे तो विचार वरच्या पातळीवर राहतोय का मनात रुजतोय का टिकतोय, तो वाढतोय, याला खूप महत्व असतं. आणि हे सगळं काम सुरू करण्यापूर्वी सरांनी केलं. तेव्हा पहिल्यांदा मी नांदेडला होते, पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यामुळे प्राध्यापक असल्याचा बराचसा माज होता.
आणि एकदम चिखलगावला आले. म्हणजे एम एला शिकवत होते आणि एकदम पहिलीला. जिथे पुस्तकांनी भरलेल्या इमारती मोठ्या होत्या, तिथून एका अशा ठिकाणी आले की तिथे पुस्तकच नाही, जिथे आजूबाजूला कोणी फार शिकलेलं नाही. अगदी पूर्ण उलट वातावरण होतं. पण तरी मला कधी असं वाटलं नाही की आपण हे सगळं सोडून आलोय आणि याचं फार दुःख आपल्याला होतंय, आपण तिथे असतो तर अजून काहीतरी घड, असं कधीच वाटलं नाही. हे न वाटण्याचं कारण परत सर कुठे कुठे होते याचा मी शोध घेत होते. सर गेले, मला कळलं की तेव्हा चिखलगावलाच होते गेल्या वर्षी. आणि मी पटकन म्हटलं बरं झालं. घरात सगळेजण खूप चिडले माझ्यावर, काय बाई तू काय जागी आहेस ना वगैरे. म्हटलं हो, एखाद्या माणसाच्या शरीराला आजाराने किती यातना द्याव्यात, त्याला काही सीमा आहे की नाही. बरं झालं ते शरीर गेलं. सर तर आहेच ना सगळ्यांमध्ये, थकलेलं, शिरलेलं, आजारलेलं शरीर गेलं म्हणून काय झालं, किंबहुना बरं झालं ते शरीराला जरा विश्रांती मिळाली. मित्रांनो, ही माणसं अशी असतात ना की एके ठिकाणी खानोलकरांनी म्हटले, संपूर्ण तरुकी आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जण. माणसं संपली की माणसं जास्त आठवतात, माणसं नसली की माणसं हरिहरीशी वाटतात, माणसं त्या प्रवासाला गेली की नको आमच्या बरोबर हवा होता असं वाटू लागतं. पण तेव्हा तो निघून गेलेला असतो. सर असेच निघून गेलेले होते आणि 3-4 महिने सर गेल्यावर झालं आणि माहित नाही, म्हणजे माझ्या लक्षातच नाही की सर गेलेत. आणि मी सरांना फोन लावत होते. तर मुलगा म्हणला, आई कोणाला फोन लावतेस? म्हटलं ते विलासला फोन लावते. तो म्हणला, अगं आई तुझ्या लक्षात नाहीये का? म्हटलं ओ, पण ठीक आहे, मी तर डायरेक्ट वर फोन लावते, तिथून सर माझ्याशी बोलते. आणि मग मी माझ्यामध्येच आत्ममग्न झाले. चिखलगावला काम सुरू केलं आणि चिखलगावला काम असू दे चिखलगावला काम सुरू केलं. आणि एक दिवस असेच काहीच नसताना सर चिखलगावला आले आणि सर सगळ्या मुलांसमोर सरांनी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट जवळजवळ 1.5 तासाची होती. सगळी मुलं, म्हणजे कुणालाही उठावंसं वाटलं नाही, कुणाला टाळ्या किंवा सरांनी सांगितलं तसा आरसा टॉमॅट काही वाटलं नाही. हे इथपर्यंत कोणी पण करू शकेल बरं का, हे महत्वाचं नाही असं माझ्या दृष्टीने. पण आज या घटनेला 30 वर्ष होऊन गेली तरी तेव्हाची मुलं विचारतात ते कुठे आहेत हो, आम्हाला आदिवासींची गोष्ट सांगितलेली. मला वाटतं इथे विलास त्या मुलांच्या मनामध्ये रुजला. मी विलासला नेहमीच गमतीने असं म्हणायचं, तुझं नाव उगाचच विलास ठेवलं, तुझं नाव वंचित विकास चाफेकर पाहिजे. आणि आम्ही खरं म्हणजे 3-4 वर्षात कधीतरी एकदा भेटायचो, पण इतकं बोलायचो, दिवस रात्र बोलायचो. रात्री मी मुक्कामाला जायचे त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे मुक्काम म्हणजे मग तो मी चहा आणि गप्पा, बस एवढंच असायचं. म्हणजे सरांनी विलासने जेव्हा आत्मचरित्र लिहिलं, म्हणजे मी सर टाळते म्हणायचं, कारण त्याची ही सक्ती होती की तू नाही सर म्हणायचं, तू विलास म्हणायचं. आणि ते मला प्रतिमा म्हणायचे, कारण माझं माहेरचं नाव प्रतिमा होतं. तशी मी त्याला, तो जेव्हा सांगायचा तेव्हा म्हणायचं, हे सगळं तू लिही ना, एक दिवस विलासचं शरीर निघून जाणार आहे, पण तुझे विचार हे जर टिकायला हवे असले तर तू लिही. तो म्हणायचा नाही, हे कोण म्हणलं, मी तुझा लेखनिक म्हणून येते, 2 वेळचं जेवायला घाल, मी लिहून काढते सगळं, पण तू लिही आहे. अर्थात मी त्या लिखाणाची प्रेरणा नक्कीच नाही, पण त्या लिखाणामुळे आज महाराष्ट्रामध्ये मात्र अनेक जणांना प्रेरणा मिळालेली. सामाजिक कार्य, सामाजिक काम, सामाजिक कामाची नशा, सामाजिक कामाचं व्यसन, या सगळ्या गोष्टी समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतात. जेवढं शक्य आहे तेवढं भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन कामं पाहायचा मी प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला, कुठे कुठे ते मांडायचा प्रयत्न केला. अनेकांनी विचारलं, त्याच्यात तुम्हाला काही उणीव नाही का जाणवली? मी विचारलं, हे पुण्याचे आहेत की काय? पण ते पुण्याचे नव्हते म्हणजे खरंच. आणि त्याला म्हटलं, उणीवांकडे कशाला पाहायचं, उणीवांकडे आपण सहज पाहतो ना, उणीवांकडे पाहायचं काहीच करू नाही, जे चांगलं आहे ते घेऊया आणि पुढे आपण जगायला लागूया.
तसं मी एका संस्थेमध्ये गेलेले. ती संस्था सगळी पाहत होते, फिरत होते तिथे. माझ्या मनामध्ये सारखी ओढ होती, हे सुरू ज्यांनी केले त्यांना कधी भेटताय. ती व्यक्ती काही मला भेटायला तयार नव्हती म्हणा, वेळ नव्हता म्हणा, आवश्यकता त्याला वाटली नाही म्हणा, कारण काही पण असू दे, पण ती व्यक्ती काही भेटेना. म्हटलं आज आपण गाठल्याशिवाय जायचं नाही या व्यक्तीला. म्हणून मी त्या व्यक्तीला गाठलं आणि म्हटलं खरंच नेहमीचा कॉमन अगदी, कारण दुसरे शब्दच नव्हते, तुमचं काम खूप ग्रेट आहे. त्यांनी मला विचारलं म्हणजे काय, आता विकेट उडाली. तशी म्हटलं नाही म्हणजे असं काम कुठे दिसत नाही. म्हटलं म्हणजे काय. तशी म्हटलं काही नाही, मला जे समजलंय ते समजलंय, पण तुम्ही खूप ग्रेट आहात, तुमची ही सगळी मंडळी खूप ग्रेट आहेत, कारण तुमच्यासारख्या माणसाच्या हाताखाली काम करायची त्यांना संधी मिळाली. त्या बाई ताडकन उठल्या आणि म्हणाल्या आपण गेलात तरी चालेल. मला काही समजेच ना, म्हणजे विक्षिप्तपणांचे अनेक अनुभव घेतलेले होते, मजा आली त्याच्यामध्ये. पण हा काय प्रकार आहे, मी या बाईशी बोलते इतक्या लांबून आणि ही बाई उठून चालली म्हणजे काय. तेव्हा त्या बाई उठून गेल्या, म्हणजे तुम्ही आता गेलात तरी चालेल. आणि तिथे जे काम करणारी माणसं होती ते म्हणले तुम्ही चुकताय. तशी मी म्हटलं हा ठीक आहे ना, पण मी काय चुकते सांगा. हे काम त्या बाईचं नाही, हे काम आमची कामावर श्रद्धा आहे, त्या माणसावर नाही. पण कामाची श्रद्धा आमच्यात कोणी दिली, त्या माणसाने दिली. पण तरी सुद्धा त्या माणसासाठीचं हे काम नाही, आमची कामाशी असलेली निष्ठा आहे, आमची कामावर असलेली श्रद्धा आहे, आमचे कामाबद्दलचे विचार आहेत, आमच्या सगळ्यांचं एकत्र येऊन आम्ही पुढे जायची ठरवलेली दिशा आहे. त्यामुळे इथे समोर कोणी आम्हाला नाही फार महत्व वाटत. मला हे खूप महत्वाचं वाटलं. कामात असून कामात नसल्यासारखं जेव्हा वाटतं, तरी माणसं जेव्हा काम करतात, जास्त उर्मिने काम करतात, हे त्या काम केलेल्या माणसाचं यश असतं. मला वाटतं विलासचं यश हे असं आहे. विलासने नेमकं मला वाटतं हेच केलं, तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये एक कण टाकला. जसं आपण म्हणतो की माणसाची 4 वर्तुळ असतात, एक बुद्धीचं असतं, त्याचं एक शरीर असतं, त्यात एक मन असतं आणि आत एक स्फुल्लिंग असतं. ते पेटलं की माणसं पुढे जातात. हा जो चित आहे हे पेटवायचं काम मात्र कोणीतरी, कोणामुळे तरी, केव्हा तरी, कसं तरी, कोणत्या वेळेला होईल माहीत नाही, पण तोच आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो. आणि त्यामुळे मग आपण त्या ठिकाणी माणसं जाऊन काम करायला लागतात. त्यांना कोणाला सांगावं लागत नाही कसं काम करा, काय करा. एक विचार तयार होतो. विचार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अनुभव घ्यायला लागतो माणूस. तो विचाराची मांडणी करायला लागतो, त्यात बदल करायला लागतो आणि सामाजिक कामाचा एक प्रवास सुरू होतो. मग आपण ऐकलं की या सगळ्याचा पाया शिक्षण आहे असं आपल्या सगळ्यांनी आपण मानलंय. आणि त्यामुळे जेव्हा वेगवेगळे संदर्भ शिक्षणाचे लागायला लागले कामामधले, तेव्हा मला खूप नवल वाटायला लागलं की खरंच आपण कोणत्या पातळीवर विचार करत असतो आणि समोरची माणसं, समोरचा समाज कोणत्या पातळीवर असतो. एक छोटंसं उदाहरण सांगते मी तुम्हाला की एकदा आनंदवनावरची आम्ही फिल्म दाखवत होतो मुलांना. सगळी मुलं बघत होती, सगळी मुलं उठली, एक मुलगा उठला नाही. काय झालं, कसे वाटलं तुला, हे आवडला का सिनेमा. आता हा खरा सिनेमा नव्हता. तशी तो म्हणला मला पण कुष्ठरोग झालाय. तशी मी म्हटलं नाही, तू हे पाहिलंस म्हणून तुला असं वाटतं, असं काही नाही झालेलं, तू जा वर्गात, तू चांगला आहेस. नाही म्हटला मला पण कुष्ठरोग झालाय. मी म्हटलं अरे काय झालं म्हणजे. तशी तो म्हणला माझं मन पण सगळीकडनं असं सडत चाललंय. त्याच्यावर कोण उपाय करणार मॅडम, त्याच्यावर आपले धडे उपाय करतील का, कविता आणि गणित. मी खूप हल्ले मित्रांनो. समाजातून जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रतिक्रिया वेगळी यायला लागते, मला वाटतं तेव्हा समाजात काम कसं करायचं असतं याच्या त्या अपेक्षा असतात समाजाकडून झालेल्या. आणि म्हणून मग समाजाच्या गरजा ओळखून समाजात काम करणं, समाजामध्ये समाज कुठपर्यंत गेला हे समजून काम थांबवणं आणि परत एका नव्या कामाला सुरुवात करणं आणि काम करता करता स्वतःला कुठेतरी अलगद बाजूला करणं आणि ते काम पुढे सुरू ठेवणं, हा जो प्रवास असतो ना, यात एक प्रकारचा आनंद असतो. यावर विलास आणि मी खूप वेळा बोललो की बाहेर पडणं, ते बाहेर पडत असताना त्याच्यामध्ये गुंतून न अवघड आहे. ही गोष्ट खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप. कारण सगळं जे शब्द आज फार दिसत नाहीत पण ते शब्द
शब्द आपण एक आपल्यासारखी पिढी जगलेली असते, त्याच्यामध्ये डिव्होशन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, अमुक तमुक हे सगळं आपल्यामध्ये असतं, त्याच्यासाठी आयुष्य वेचलेलं असतं. आणि अशा वेळेस एका टप्प्यावर येऊन मी आता इथे नाही थांबणार आहे, मला बाहेर पडायचंय हे सांगायचं धाडस जेव्हा आपल्यामध्ये येतं, ते सांगायचं धाडस म्हणजे या 5 गोष्टी. हे नुसतं भाषण नाहीये, ते कोणी पण देतं. टाळ्या वाजतात, उत्तम भाषणबाजी केली असं लोक म्हणतात, त्याला नाही महत्व. ज्याची मांडणी अनुभवातून केली जाते, ज्याचं जगणं हे इतरांनी पाहून जगण्यासारखं असतं, ज्याचं बोलणं हे पोटातून ओठावर आलेलं असतं, त्या शब्दांची चकाकी काही वेगळी असते, जी चकाकी रात्रंदिन वाचताना आपल्याला येते. त्यात कसं घडलं, अरे रे रे असं झालं का, बाप रे असं झालं, अरे इच्छा असं झालं, हे नाही राहत. हा माणूस या सगळ्या पदव्यांच्या पलीकडे, सगळ्या मान्यतांच्या पलीकडे, सगळ्या पदांच्या पलीकडे, सगळ्या तक्रारींच्या पलीकडे, सगळ्या दोषारोपांच्या पलीकडे गेलेला असतो, तेव्हा तो एक वेगळा माणूस झालेला असतो. आणि मग तो आपल्या लक्षात राहतो मित्रांनो. त्याच्यावरचे शिक्के नाही लक्षात राहत, शिक्के पुसून जातात. नाही तर ज्ञानेश्वर लक्षात नसते राहिले आज एवढी वर्ष झाली तरी. आणि म्हणून माणसाचं शरीर गेलं तरी माणसाचे विचार समाजामध्ये चिरतरुण राहणं, ते विचार धाडसाने मारणं, ज्या विषयाला माणसं स्पर्श करत नाही, घाबरतात, संकोचतात, लाज वाटते, असे विचार, असे विषय, असं क्षेत्र, अशी परिस्थिती, त्या ठिकाणी जाऊन जेव्हा धाडसाने एखादा माणूस काम करतो तेव्हा लोकांप्रमाणे होणारच. मी जिथे काम करत होते तिथले ते गृहस्थ रोज रात्री 10 वाजता एका घरामध्ये जायचं, घराचं दार बंद व्हायचं. लोक खूप बोलायचे, असं आहे तसं आहे. एक दिवस मी त्यांना विचारलं, हे काय आहे प्रकरण, असं का बोलतात लोक, काय आहे, तुम्ही का जाता तिथे? तेव्हा ते म्हणले, लोक काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी जिथे जातो तिथला माणूस उभं राहणं, आणि तो माणूस उभा राहणार आहे एक दिवस, आणि तो सांगणार आहे दार बंद केल्यावर काय होतं ते. असं जेव्हा समोरच्या माणसामध्ये आत्मविश्वास, आपल्यात आहेच आहे, पण ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही, ज्यांच्यामध्ये जगायची इच्छाच नाही, ज्यांना जगताना लाज वाटते, ज्यांना समाज आपलं मानत नाही, समाजाला ज्या मुलांनी म्हणल्याप्रमाणे कुष्ठरोग झाल्यासारख्या जखमा आहेत आपल्या समाजामध्ये, त्या बऱ्या करायला जातो, तिथे तुकाराम जगत असतात. आम्ही नुसतेच अभंग म्हणतो, जे काय रंजले, असं करत नाही, पण विलास नाही ते. आणि म्हणून मित्रांनो, मला वाटतं हा माणूस माणूस होता, देव माणूस नाही. हा माणूस होता, ज्याच्या थेंबा थेंबामध्ये माणूस पण होतं. आणि कुठे चिखल गाव, काय करायचं, पाठ दुखत होती, गाडी नव्हती, कशाला इतक्या 250-300 किलोमीटरवर यायचं, आले, आठवण झाली की आले. हे जे चुंबकत्व आहे ना, विचारांमुळे खेचलं जाणं, हे ज्या माणसांच्यात असतं, ती माणसं काळाच्या पलीकडे गेलेली असतात. त्यांचं शरीर गेलेलं असतं, काही बिघडत नाही, ते जाणारच, शरीर तर सगळ्यांचं जाणार. पण तरी हे सगळा हा भवसागर पार करून जो जागतो आणि जो इतरांना जगण्याची प्रेरणा देतो, ते म्हणजे अध्यात्म असतं. दुसरं काय असतं? काही नसतं दुसरं. मग ज्ञानेश्वरी बोलायला असो, दासबोध बोलायला असो, सामाजिक समस्या बोलायला असो, कामातल्या उणीवा बोलायला असो, कोणी विचारलेलं असो की तुम्हाला काय समस्या आल्या, अडचणी आल्या, तेव्हा जेव्हा माझ्यासारख्या एखाद्या सामान्य मुलीमध्ये हे सांगायची हिंमत येते, समस्या नाहीतच ना. आणि समस्या कशाला म्हणायचं, मग आपण कशाला आहोत? समस्या नसत्या तर आपण कामच केलं नसतं. त्यांना समजून घेणं आणि मग काम काय करायचं, आपल्या इच्छेसाठी नाही, आपल्या मस्तीसाठी नाही, आपल्या धुंदीसाठी नाही, मला समाजकार्य करायचंय म्हणून नाही, समाजाला माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचंय म्हणून मला काम करायचंय. हा जो विचार विलासने दिला, तो मला वाटतं असं प्रत्यक्ष त्यात असणार नाही, पण त्या शब्द गाळून त्याचा जेव्हा अर्थ तुमच्या माझ्या मनामध्ये असं निर्माण होईल ना, तेव्हा गढूळ पाणी जाऊन कसं स्वच्छ पाणी दिसायला लागतं, तसा एक स्वच्छ जगण्याचा अर्थ तुमच्या माझ्या पुढे विलास मांडतोय असं मला वाटतं. प्रिय सर या पुस्तकाचं प्रकाशन
मी माझ्या हातून झालंय, आणखीन काय या हाताला भाग घ्यावं. म्हणजे रात्रंदिवसचं प्रकाशन झालं तेव्हा असं विलास मला म्हणला तू बोलायचंस. मी म्हणलं अरे चिखलगाव कुठे, पुण्यात इतकी माणसं आहेत आणि तू मला कुठे बोलावतोयस. तशी म्हटला नाही, तुझ्यासारखी मनस्वी मुलगी मला इथे बोलायला पाहिजे. जे येईल ते मी बोलले, कसं बोलले काय बोलले त्याचा विचारच अजिबात केला नाही. त्याला कौतुक आवडत नाही. मी त्याला म्हटलं हे आता केलंयस ना, आता भोगायचं कौतुक. आता त्यातून तुझी सुटका नाही, मांडलंयस ना आता, मग लोक तुझं कौतुक करणार, लोक तुला मानणार, नमस्कार करणार, ते आता सोसायचं सगळं. प्रिय सर पुस्तक मला काल मिळालं, मी वाचलं नाही. म्हणजे उगाच असं नको ना म्हणायला, त्यात खूप लोकांनी विचार मांडले ते खूप चांगले. खरंच सांगते मी वाचलं नाही, पण आता उद्या प्रवासात जाताना नक्कीच वाचणार आहे. पण मला वाटतं त्या पुस्तकात आत्ता मी जे बोलले ना, तो म्हणजे एक लहानसा लेख आहे. आणि हा लेख तुम्ही माझ्याकडनं ऐकला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आहे विलास तिकडे कुठे दिसतोय तो मला, तो म्हणतो तर बास तुझा वेळ संपला. सर नेहमी असं म्हणायचे की मीनाताई, कार्यक्रम कसा रंगत जायला पाहिजे की एखादा गाण्याचा कार्यक्रम असतो आणि एकापेक्षा एक लोक सुरेल आवाजात गातात आणि शेवटी असं होतं की गाणं, मग असे सराफ म्हणले तसं गाणं आणि वातावरण आणि लोक हे सगळं एकत्रच होतात. मला निश्चित असं वाटतं की आजचा हा जो कार्यक्रम आहे हा असा चढत गेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलोय. व्यासपीठावरील आणि आपण सगळे आलेले मान्यवर यांच्या ऋणात राहायला मला आवडेल, आभार मानणार नाही. हॉलच्या बाहेर प्रिय सर आणि पाया समाजकाराच्या या पुस्तकांच्या प्रती ठेवल्यात, आपण त्या घेऊन जाऊ शकता. कार्यक्रम संपल्यानंतर कॉफी घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. या टेक्निकल सूचना किंवा नाना पाटेकर म्हणतात तसं तुम्ही आलात तुमचे आभार, आम्ही आलो आमचे आभार, हे मी आधी का बोलले तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कारण त्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होणार नाहीये. 2च मिनिटं मी घेते. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की सरांच्या जवळ बरोबर राहिले आणि त्यांचे अनेक कंगोरे मला, सुनीताला जवळून बघायला मिळाले. खूप वेळेला सर म्हणायचे माझ्या लक्षात येते पुढे काय होणार आहे, मी सांगते. मग कधी कधी मी त्यांना म्हणायची सर सांगा ना पुढे काय होणार आहे. मग सर म्हणायचे तू काय माझा बुवा करतेस का. मग ज्या वेळेला पैसे मिळायचे नाही त्यावेळी म्हणायचे सर तुम्ही तुमचा हा बुवाचा व्यवसाय करा, आपल्याला फंडिंगला प्रॉब्लेम येणार नाही. पण एक निश्चित होतं, मला माहिती आहे आपण विज्ञाननिष्ठ आहोत, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सर करायचे, पण काहीतरी सगळ्याच्या पलीकडे निश्चित असतं, त्यांना समजायचं, त्यांना कळायचं. एक गोष्ट आहे की 4-5 दिवसापूर्वी कल्पनाताई जावडेकरांचा मला फोन आला. कल्पनाताई जावडेकर, विलास जावडेकर सरांचे खूप जवळचे मित्र. त्यांनी संस्थेच्या कामाची चौकशी केली आणि कसं चाललंय, काय चाललंय, खूप दिवसात आपण बोललो नाही, विलास नसला तरी आम्ही आहोत वगैरे म्हणाल्या. आणि एकदम म्हणाल्या की काय झालं विलासच्या पुस्तकांचं काम होतंय की नाही अजून. मला खूप आश्चर्य वाटलं. मी इतक्या सहज त्यांनी त्याला लगेच पुढचं सांगायचं, अहो काळजी करू नका, माझी झाली पुस्तकं, 2 पुस्तकांचं प्रकाशन आहे असं मी बोलले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे यांनी हे कसं विचारलं, कारण अजून आमची निमंत्रण पत्रिका वगैरे तयार झालेली नव्हती. मग मी त्यांना म्हटलं कल्पना तुम्हाला म्हणजे तुम्ही हे का मला विचारताय, तुम्हाला कसं कळलं. तेव्हा त्या म्हणाल्या की अगं काय झालं, विलास दादा मला भेटला होता, माझ्या स्वप्नात आला, त्या म्हटल्या तसं ते आहेत आणि ते म्हणाले पुस्तकांच्या कामाचं काय झालं बघ ग जरा. मला खूप आश्चर्य वाटलं. मी आणि त्या दोघीही त्यातनं बाहेर यायला खूप वेळ झाला. त्याच वेळेला एक गोष्ट अशी झाली की गेले वर्षभर माहिती होतं सरांच्या प्रथम स्मृती दिनाला प्रिय सर हे पुस्तक करायचं, पण ते लांबत गेलं. प्रतिभाताई आम्हाला मागून ढोसण्या देत होत्या, पण समाव माझ्या आणि सुनीताच्या हातनं ते पुढे सरकत नव्हतं. आणि ज्या वेळेला ते छपाईला जायची वेळ आली त्यावेळेला तारीख ठरली, कार्यक्रम ठरला आणि जेव्हा छपाईला गेलं त्यावेळेला दुर्दैवाने त्या प्रेसमधल्या सगळ्यांना व्हायरल फीवर झाला. आता कसं आणि काय करणार आणि कधी होणार. मी आणि ती अशा दोघी जणी एक विचार करत होतो की सर आता काय म्हणतील आणि आपण काय उत्तर द्यायचं. आम्ही
अनेक वर्ष इंडिपेंडंटली काम करतो. पण असं असायचं की आम्ही कुठलीही गोष्ट सरांना विचारायचो आणि सरांचं निश्चित मत असायचं. त्यांचा जो शब्द असायचा तो शेवटचा असायचा. त्यामुळे त्यावेळेला हे दोन्ही एका वेळेला घडलं की त्यांचा फोन आला. सुनीताला म्हणलं काही नाही सर, एवढंच म्हणले की पुस्तकांचं काम कुठपर्यंत आलं. आणि पुस्तकाचा म्हणजे आम्ही जे पुस्तक लिहिलं PSL सगळ्यांनी लिहिलेलं आहे त्याच्या शेवट करताना मी आणि सुनीतानी एक सरांना पत्र लिहिलं आहे. ते पत्र मी वाचते आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. मला खूप आश्चर्य वाटलं. हे रखडलेलं काम कल्पनाताईंना काही माहिती नाही, त्यांनी आम्हाला विचारलेला प्रश्न. आणि तिसरं, आम्ही ते पुस्तकात त्याच वेळेला आम्ही ह्या संबंधी आमच्यामध्ये बोलून सरांना लिहिलेलं पत्र. हे सगळे कोइन्सिडन्स. सर नेहमी म्हणायचे की पुढचा जन्म आहे की नाही माहिती नाही, पुढचं काय असतं हे माहीत नाही, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण चांगले विचार निश्चित राहतात, कुठेतरी ते असतात. मग अशी या म्हणले तसं की दाणे फेकत जायचे चांगल्या विचारांचे, उगवतील तिथे उगवतील. हे पत्र मी वाचते. कार्यक्रमाची सांगता आली. प्रिय सर, तुमच्या आठवणींचं पुस्तक काढायचं ठरलं, पण असं वाटलं की ज्यांना आपण विसरलोच नाही त्यांची आठवण कशी काढणार. एक मात्र खरं की सध्या आपली प्रत्यक्ष किंवा फोनवर भेट होत नाही. नेहमी पायाखालचा असणारा तुमच्या घराचा रस्ता अनोळखी झाला. तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे कार्यालय माणसांनी भरून राहिलंय. भेटायला येणाऱ्यांची सतत वर्दळ असते. खरोखरच दिवसभर उत्सुक नसते, कामाला वेळ पुरत नाही, पण तुमची खुर्ची मात्र रिकामी असते. माझ्या कानावर मीनाताई ही तुमची हाक येत नाही. निहारवर तुमची खोली आहे. निहार आपलं तयार झालं. तुमचं सगळं सामान तुमच्या पद्धतीने लावलंय, पण तुम्ही काहीच बोलला नाहीत, काहीच प्रतिसाद दिला नाही. आपली ओळख आहे का आपलं नातं आहे का आपलं कुटुंब आहे का आपण सगळे एकच आहोत. पु ल देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे रोज आठवणी यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही. एवढंच कशाला, पण रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तुमच्या मार्गावर आम्ही चालत राहू, हा तुमचा आमच्यावरचा विश्वास नक्की आहे. मी फक्त हे आमच्यापुरतं बोलत नाहीये. आमच्या नंतरही ह्या संस्थेत आणि संघटनेत येणारे नव्याने अनेक जण ह्याच मार्गाने चालत राहतील. हा जगन्नाथाचा रथ पुढे नेतील. आपली प्रत्यक्ष भेट कधी होणार? शेवटी काय, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. आणि तुम्ही तर केवळ माणसातल्या माणूसपणासाठी आयुष्य वेचलं. तुमच्या मीना आणि सुनीता. श्रीराम. कार्यक्रम संपलाय. कॉफी घेऊन चालला. बाजूला हो ना.